नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅडम विजय या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण दशांश संख्या म्हणजे काय हे पाहणार आहोत. जेव्हा अपूर्णांकाला बिंदू म्हणजेच असं टिंब देऊन वापरून लिहितो तेव्हा त्याला दशांश संख्या असं म्हणतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो बिंदू असतो हा दशांश बिंदू म्हणून ओळखला जातो. उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की 1/10 हे अपूर्णांक आहे. तर अपूर्णांक म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते तुम्ही पाहू शकता. त्याबरोबरच आपल्या चॅनलमध्ये सर्व बेसिक गणित म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, नंतर वर्ग, वर्गमूळ सर्व काही आपल्या चॅनलमध्ये मी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही जर पाहिले नसतील तर ते नक्की पहा, म्हणजे तुम्हाला गणित विषय हा खूप सोपा जाणार आहे. तर चला मग आपण दशांश संख्येचं उदाहरण पाहूया. तर पहा, 1/10 हा अपूर्णांक आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं आहे. तर यालाच दशांश पद्धतीमध्ये कसं लिहायचं, तर 0.1 असं लिहायचं असतं. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे हा पॉईंटच्या स्वरूपात म्हणजे दशांश स्वरूपात लिहिणं यालाच दशांश संख्या असं म्हणतात. जसं इथं झिरो म्हणजे या झिरोचा अर्थ काय आहे, तर पूर्ण भाग. म्हणजे या दशांश चिन्हाच्या या साईडचं जी पण संख्या असेल 3.4 किंवा 4.3, म्हणजे या दशांश चिन्हाच्या या साईडची जी पण काही संख्या असेल तर ती संख्या पूर्ण भाग असेल. आणि नंतर या टिंबाला आपण म्हणतो दशांश बिंदू, आणि हे एक म्हणजे दशांश असतं. आता ह्या एकच्या पुढच्या ज्या संख्या असतात त्याची पण आपण किंमत पाहणार आहोत. तर पहा, त्या अगोदर आपण काही उदाहरणं पाहू. 2/10 ही अपूर्णांक संख्या दशांश रूपात कसं लिहायचं, 0.2. आता 5/10 ही कसं लिहायचं, 0.5. 25/100 0.25 असं आपण दशांश रूपात लिहित असतो. तर हे कसं लिहिलं आता आपण, हे 2/10 आहे. याचं दशांश चिन्ह 0.2 कसं आलं, तर पहा, बे पंचे 10 हे झालं 1/5 असं भागाकार केल्यानंतर. आता आपण जर 5चा भाग घातला, 5 1 5, आता एकच आहे इथं, मग आपण पहिल्यांदा शून्याचा भाग घालतो. मग दशांश चिन्ह देऊन आपण इथं 5 दुने 10 असं येतं. मग हे आलं 2. मग इथं झाला आपला भागाकार समाप्त. मग हे आलं उत्तर 0.2. हे असं पूर्ण ह्या तिन्ही संख्येचं आपण अपूर्णांक संख्येचं रूपांतर दशांश रूपात करू शकतो. आता दशांश संख्येचा स्थानमूल्य पाहूया. तर दशांश बिंदूच्या उजवीकडील म्हणजे या साईडचे जे अंक आहेत त्यातील पहिला अंक जो असतो म्हणजे हा जो 2 आहे त्याची स्थानमूल्य किती आहे, तर दशांश आहे. नंतर दुसरा त्याच्यानंतर आणखीन एक अंक असेल, जसं की इथं 4 असेल तर त्याला त्याचं स्थानमूल्य काय असणार आहे, शतांश. आणि तिसरा अंक असेल तर सहस्त्रांश. असे त्याचे स्थानमूल्य असतात. आता स्थान मूल्यांकाचं आपण उदाहरण पाहूया. 3.47. तर या 47चं आपण स्थान मूल्य पाहूया. 3चं काय आहे, पूर्ण संख्या आहे. ही जी पहिली संख्या असते दशांश चिन्हाच्या डाव्या साईडची जी संख्या असते ती पूर्ण संख्या असते. 3 ही पूर्ण संख्या आहे आणि पुढचं 4 हे दशांश आणि 7 हे शतांश आहे. आता काही दैनंदिन जीवनातील उदाहरण पाहूया. आपण दुकानात गेल्यावर म्हणतो 1.5 किलो साखर म्हणजे किती, 1.5 किलो साखर. नंतर 2.25 रुपये. नंतर 0.5 लिटर दूध म्हणजे हे किती आहे, अर्धा लिटर दूध. अशा प्रकारे आपण दशांश चिन्ह दैनंदिन जीवनातही वापरत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, असेच बेसिक गणिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मजेदार व्हिडिओसोबत. धन्यवाद.